पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। राज्यात वेगवान घडामोडींना वेग आल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। TET पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसमधील नेत्याने थेट शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या राज्य मंत्रिमंडळानंतर होणाऱ्या मंत्र्यांच्या बैठकीत काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीत प्रत्येक मंत्र्याच्या विभागाचा गेल्या 1.5 वर्षातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार मंत्र्यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची केवळ माहितीच नव्हे तर त्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत झाली याचीही तपासणी शिंदे करणार असल्याचे सांगण्यात आले आहे। अनेक आमदारांनी मतदारसंघातील कामे संबंधित विभागाकडून होत नसल्याच्या तक्रारी शिंदे यांच्याकडे केल्याची चर्चा आहे। त्यानंतर ही आढावा बैठक बोलवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे। दरम्यान शिवसेनेच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा सुरू असतानाच या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। अशातच नुकतेच शिवसेना शिंदे गटाने राबविलेल्या ऑपरेशन टायगरमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। महायुतीच्या मागील मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री राहिलेला तानाजी सावंत यांना 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नव्हते। भाजपच्या दिल्लीस्थित वरिष्ठ नेत्याकडून तानाजी सावंत यांच्या मंत्रिपदास रेड सिग्नल मिळाल्याची चर्चा त्यावेळी झाली होती। मात्र मागील काही महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती। आता ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर तानाजी सावंत यांची पक्षातही क्रेज वाढली आहे। अशातच शिवसेनेच्या काही मंत्र्यांचे रिपोर्ट कार्डवरून मोठी नाराजी व्यक्त होत आली आहे आणि यातूनच एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही मंत्र्यांना बाजूला करीत नव्याने काही जणांची वळणी लागणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळाल्यास शिवसेना शिंदे गटात सोलापूर जिल्ह्यातील बळ मिळणार असून नुकतेच पंढरपुरातही वरुणात शुगरचे चेअरमन अनिल सावंत आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या काही नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता। त्यामुळे तानाजी सावंत हे मंत्री झाल्यास पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अनिल सावंत समर्थकांचा दबदबा शिवसेनेत आणखीन वाढणार आहे।